तर शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमित करण्याचे GR मध्ये महाराष्ट्र शासनाने मोठा बदल केला आहे. आता पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर हा बदल नेमका काय आहे आणि कोणावर लागू होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन शुद्धीपत्रकाची सविस्तर माहिती पाहणार आहोत. हे शुद्धीपत्रक 25 मार्च 2026च्या शासन निर्णयामध्ये म्हणजे GR मध्ये काही महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यासाठी जारी करण्यात आली आहे. तर शासन शुद्धीपत्रकाचा उद्देश महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 अंतर्गत 1 जानेवारी 2011 पर्यंतच्या शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत आधी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. आता त्या GR मधील काही शब्द आणि अटी बदलण्यासाठी हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर बदल क्रमांक 1, तर सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वी GR मध्ये बृहन्मुंबई वगळून असा उल्लेख होता. आता त्याऐवजी स्पष्टपणे असे नमूद करण्यात आले आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्हे तसेच पुणे महानगरपालिका क्षेत्र आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र वगळण्यात आले आहे. याचा अर्थ काय, तर यापूर्वी फक्त बृहन्मुंबईचा उल्लेख होता. आता शासनाने स्पष्ट केले आहे की मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या भागांवर हा GR लागू होणार नाही. नंतर बदल क्रमांक 2, तर GR मधील दुसऱ्या परिच्छेदातही हाच बदल करण्यात आला आहे. पूर्वी फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असा उल्लेख होता. आता त्यामध्ये पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्राचाही समावेश करून त्यांना वगळण्यात आले आहे. नंतर बदल क्रमांक 3, तर GR मधील परिच्छेद 2.4 मधील मुद्दा क्रमांक 19 मध्ये देखील मोठी भर घालण्यात आली आहे. पूर्वी नदी, नाले, पूररेषा, वनक्षेत्र, CRZ, NDZ, रेल्वे मार्ग, महामार्ग, विद्युत वाहिन्या या क्षेत्रांतील अतिक्रमणे नियमित करणे शक्य नसल्याचे नमूद होते. आता यामध्ये आणखी काही क्षेत्रांची भर घालण्यात आली आहे. तर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, पर्यटन क्षेत्र विकास आराखडा, विविध शासकीय उपक्रमांसाठी राखीव जागा या क्षेत्रांतील अतिक्रमणेही नियमितीकरणासाठी पात्र राहणार नाहीत. तर विद्यार्थी, नागरिक आणि शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे, जर तुमचे प्रकरण निवासी अतिक्रमण नियमितीकरणाशी संबंधित असेल तर तुमची जागा कोणत्या क्षेत्रात येते हे तपासा. जर ती पुणे किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात असेल तर या शुद्धीपत्रकामुळे त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच जर जागा नदी, पूररेषा, वनक्षेत्र, CRZ किंवा शासनाने राखीव ठेवलेल्या विकास आराखड्यात असेल तर नियमितीकरणाची शक्यता नसू शकते. तर या शासन शुद्धीपत्रकामुळे मूळ GR मधील काही महत्त्वाच्या बाबी अधिक स्पष्ट करण्यात आल्या आहेत. विशेषतः पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या क्षेत्रांचा स्पष्ट अपवाद करण्यात आला आहे. तसेच नियमितीकरण न होणाऱ्या क्षेत्रांच्या यादीत आणखी काही विकास आराखड्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.